एकदा माणसाला गुलामगिरीची सवय लागली ना, तर तो आपल्यातील पोटेन्शियल विसरून जातो व दुसरा सांगेल तेवढेच करतो व त्याच्या ऑर्डर फॉलो करतो. आजची गोष्ट सुद्धा आपल्याला ती शिकवण देते. चला मग तर गोष्टीला सुरुवात करू. गोष्टीचं नाव आहे पोपटाची गुलामी. एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खाय प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येईल. अखेर एक दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व त्याच्याकडून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला. ही संधी साधून पोपट पिंजऱ्याच्या बाहेर निघून आला. पण लहानापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. तो एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना, कारण लहानापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती. म्हणून इतर पोपटही त्याला सहकार्य मानत नव्हते. पिंजऱ्यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे पण अवघड जाऊ लागले व ऊन पारा पाऊस यांची कधी सवय नसल्याने तो आजारी पडला व त्यातच मरून गेला. या गोष्टीतून आपले एक तात्पर्य मिळते की जास्त काळ पारतंत्र्यात राहिल्याने गुलामगिरीची सवय अंगात मुरून राहते. मग परक्यांची भाषा संस्कृतीत आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा. पोपटाने जर स्वतःवर थोडा विश्वास दाखवला असता तर आपण कोण आहोत व आपला जन्म कशासाठी झाला आहे याची जाणीव त्याला झाली असती आणि तो आज मुक्तपणे जीवन जगू शकला असता.